परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र सप्तमोल्हास. आईंच्या दिनचर्येबद्दल कित्येकांनी मला प्रश्न केला, पण आईंची दिनचर्या मला अवर्णनीयच वाटते. प्रथम मी श्रीहरिमंदिरात गेले तेव्हा पहाटे प्रातर्विधी आटोपून काही वेळ आई एकांतात बसत. त्यावर पारोशाची कामे, आंघोळ उरकून 6:30 वाजता सहवासात आलेल्या मंडळींना चहा देत. 7 ते 8:30 पर्यंत भक्त मंडळींना गाणी शिकवणे व टाळेच्या ठोक्यांची माहिती देण्याचे करीत. त्यानंतर पाने मांडून सर्वांना रोज निरनिराळ्या खाण्याचा पदार्थ देत. अत्यंत स्वादिष्ट असा स्वयंपाक स्वतः तयार करून भक्त मंडळींना तृप्त करीत. याविरहित प्रवचनाच्या द्वारे बोध करणे, दर्शनाला आलेल्या मंडळींना दर्शन देणे, कोणी साधनातील अडचणी विचारल्या असता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचे समाधान करणे, कोणी भांडणाची तक्रार घेऊन आले तर दोन्ही बाजूच्या मंडळींचा वैरभाव नाहीसा करून त्यांना आनंदित करून पाठविणे इत्यादी दिसून आले. दुसऱ्या खेपेस गेले तेव्हा आईंची वैद्यकी मला पाहावयास मिळाली. बोहाऱ्यांच्या 2 मुली आल्या आणि त्यापैकी गुणी म्हणाली, माझे पोट दुखते. शांती म्हणाली, माझे बोट दुखते. आईचा समज झाला की दोघींचेही पोट दुखते, म्हणून त्यांनी 2 पुड्या देऊन दोघींनाही ताकातून घेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी त्या दोघी आल्या आणि एकटीने, आई माझी पोटदुखी बरी झाली, दुसरीने माझे बोट पण बरे झाले असे सांगितले. ते ऐकून आईने तिला आश्चर्याने विचारले, तुझ्या बोटाला मी कधी औषध दिले ग? तेव्हा, काल तुम्ही गुणीला देताना मलाही दिले होते असे तिने सांगितले. आई म्हणाल्या, दोघींनाही मी पोटदुखीवरच औषध दिले होते. त्यावर ती म्हणाली, गुणीने पोटावर हात फिरवून पोट दुखते म्हटले, मी बोट पुढे करून बोट दुखते म्हटले, पण तुम्ही आत होता म्हणून बोट ते पोट ऐकू गेले असे वाटते. ते ऐकून, कसेही असू दे, एकदा बरे झाले ना, चला आता असे म्हणून आईने त्यांची पाठवणी केली. त्यावर 3 जणी आल्या. एक म्हणाली, 4 दिवस झाले पोट झाडते. दुसरी म्हणाली, माझी कंबर सळकली आहे. तिसरी म्हणाली, भूक लागत नाही. आईने त्या तिघींना 3 पुड्या देऊन एकीला दुधातून घे, दुसरीला ऊन पाण्यातून घे, तिसरीला मधातून घे असे सांगितले. एक जण आला आणि म्हणाला, मला कावीळ झाली आहे, काय करू? आईने त्याला स्वहस्ताने काढा करून दिला आणि हे औषध 1 सप्तकपर्यंत घेतले पाहिजे. तेव्हा उद्यापासून रोज याच वेळी येऊन काढा घेऊन जा असे सांगितले. एक जण कुत्रा चावला म्हणून आला. त्याला लावायला मलम आणि पोटात घेण्यासाठी 3 दिवसांचे औषध दिले. एक जण झाडावरून पडून हात दुखायला म्हणून आला. आईने स्वतः त्याच्या हाताला तेल लावून ऊन पाणी घातले. एक जण पायरीवरून पडून पाय मुरगळला म्हणून आला. त्याला लगेच त्यांनी मुळी उगाळून लावली. एक जण गळू झाले म्हणून आला. त्याला भाताचे पोटीस करून बांधा असे सांगितले. दुसरा, गळू फुटले, काय करू म्हणून आला. त्याला तंबाखूचे पान गरम करून फुटलेल्या गळूवर चिकटवा म्हणून सांगितले. एका गरोदर बाईने काहीशी तक्रार सांगितली. तिला बाळंतपणात त्रास होऊ नये म्हणून औषध दिले. एका बाईने, माझी मुलगी बाळंतीण घरी आली आहे, तिला यानंतर काय औषध देऊ असे विचारले. आईने तिला रोज दुधाबरोबर घेण्यासाठी लेह्य करून दिले. एक मुलाच्या वाताची तक्रार घेऊन आला. त्याला एक चूर्ण देऊन ते मधातून पोटात घालण्यास सांगितले. याविरहित प्रश्न विचारणाऱ्यांची गर्दी पाहावयास मिळाली. 2 मुली आल्या आणि लग्न जमेना, काय करू असे म्हणाल्या. आईने परमेश्वराने कोणाचे कोणाबरोबर केव्हा लग्न व्हावयाचे हे ठरवून ठेवलेले असते.
ती वेळ आली की होईल. तुम्ही उपासना करीत राहा, म्हणजे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल आणि पुढे संसार सुखाचा होईल, असे त्यांना सांगितले. 2 मुले आली आणि म्हणाली, अभ्यास लक्षात राहत नाही, काय करू? रोज आंघोळ झाल्यावर बालोपासना म्हणत जा, असे त्यांना सांगितले. एक जण म्हणाला, वर्ष झाले झोप येत नाही, काय करू? रात्री अंथरुणावर निजल्या झोप येईपर्यंत नामस्मरण करीत जा, असे त्यास आईने सांगितले. त्याशिवाय भक्तमंडळींना सुधारण्यासाठी आईंच्याकडून चाललेली खटपट मला दिसून आली. सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे दिवसेंदिवस अधिकाधिक परमार्थ मार्गात पाऊल पुढे कसे पडेल या उद्देशाने रोजचे प्रवचन झाले की आपण सांगितलेला बोध कोणामध्ये किती उतरला, अर्थ समजून घेत असता कोणाचा गैरसमज झाला की काय, कुणाचा अभ्यास किती झाला, कुणाला काय अनुभव आला, कुणाचे कुठे चुकते ते पाहून त्यांची सुधारणा करण्यासाठी श्रोते मंडळींना आई प्रश्न विचारीत. त्यावर त्यांच्याकडून आलेल्या उत्तरातून उलट तपासणी करून आमच्या स्वार्थपर गोष्टींशी मेळ घालून व आपल्या स्वानुभवाच्या गोष्टी सांगून सोप्या शब्दात पटवून देण्याची त्यांची विलक्षण हातोटी दिसून आली. अशा प्रकारे सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत आईंची एकसारखी पण रोज निरनिराळ्या प्रकारची कामे चाललेली दिसून आली. आमचे 24 तासही स्वतःच्या आणि आपले मानलेल्या माणसांसाठी खर्च होतात आणि आईंचे 24 तासही जगासाठी झटणे असते. एका वाक्यात सांगणे म्हणजे आई या सततोद्योगी आहेत, एवढेच मी सांगू शकेन. आईंच्या आहाराबद्दल सांगावे तर कधी भात तर कधी भाकरी, कधी चपाती तर कधी उपीट, कधी फ्लॉवर उकडून तर कधी कोबी, कधी बीट तर कधी पालेभाज्या उकडून खाणार. एकंदरीत कोणते तरी एक खाणार, तेही एकच वेळेला. आहार घेण्याची इच्छा नसेल त्या दिवशी भाजी निवडून दिली तरी त्या शिजवणार नाहीत. कधी आमच्या आग्रहास्तव जरी त्यांनी स्वयंपाक केला तरी तो तसाच राहून जाईल. दूध, केळी, अन्य काही असो, इच्छा नसेल तर त्या दिवशी आहार वर्जच. आईनं थोडासुद्धा रिकामा वेळ दवडलेला आवडत नसल्याने सहवासात आलेल्या मंडळींपैकी 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना लहानशी टोपली देऊन आंब्याच्या झाडाखाली पडलेला पाला ओम नमः शिवाय म्हणत एक पान या टोपलीत घाला, असे सांगतील. तर 5 ते 7 ते 10 वर्षांच्या मुलांना स्वस्थ बसून बालोपासना वाचा म्हणून सांगतील. त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलांना जप करायला सांगतील, तर कुणाला लिहायला सांगतील. कुणाला लिहिलेला मजकूर वाचणेस सांगून चुकलेल्या ठिकाणी दुरुस्त करायला सांगतील. मुलींच्यापैकी कुणाला गोष्टींची पुस्तके वाचायला सांगतील, कुणाला कापूस निवडायला तर कुणाला वाती करायला, कुणाला शिवण्यास तर कुणाला विणण्यास, कुणाला फुलांचे हार गुंफण्यास तर कुणाला रांगोळी काढण्यास सांगतील. कुणाला खणणे तर कुणाला भर घालणे, कुणाला झाडे लावणे तर कुणाला बी पेरण्यास सांगतील. एकंदरीत अशा प्रकारे एकेकांना एक उद्योग लावून त्यांची वेळ सार्थकी लावतील. आईंच्या वागण्यातील शिस्त ही की परगावची कोणी मंडळी आली तर त्यांना आधी हातपाय धुण्याची जागा दाखवून नंतर प्रथम पाणी, पेढे, गूळ किंवा अन्य गोड पदार्थ देतील. ती सकाळची वेळ असेल तर थोड्या वेळाने चहा, कॉफी जे काय घेत असतील ते देतील. आणि 10 वाजून गेले असतील तर जेवणाची चव जाते म्हणून चहा न देता एकदम जेवण्याची व्यवस्था करतील. संतांचे बोलणे सहज व अर्थपूर्ण असते, पण तो अर्थ लगेच जाणण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नसते. कधीतरी प्रसंगानुसार त्यांच्या वचनाचा अर्थ आमच्या लक्षात येतो. एके दिवशी
अक्कलकोटच्या राणीने आईना अष्टपैलू आहेत, अष्टपैलू असे म्हणताच अष्टपैलू नव्हे शतपैलू आहेत, शतपैलू असे महाराज उद्गारले. पण त्या वाक्यार्थाचा त्यावेळी मला उलगडा झाला नाही. पुढे मी श्रीहरी मंदिरात गेले तेव्हा आई कोठे जमीन खणत आहेत तर कोठे झाडे लावत आहेत, कोठे भर घालीत आहेत तर कोठे झाडांना पाणी घालीत आहेत, कोठे लिहित आहेत तर कोठे वाचित आहेत, कोठे छापून आलेले फॉर्म तपासीत आहेत तर कोठे घड्या घालीत आहेत, कोठे फॉर्म जोडत आहेत तर कोठे पुस्तके शिवत आहेत, कोठे पुस्तकांना कवर लावित आहेत तर कोठे पुस्तकांचे गठ्ठे बांधित आहेत, कोठे विणत आहेत तर कोठे शिवत आहेत, कोठे फुले तोडीत आहेत तर कोठे हार घालीत आहेत, कोठे भाजी निवडत आहेत तर कोठे स्वयंपाक करीत आहेत, कोठे आलेल्या मंडळींची विचारपूस करीत आहेत तर कोठे जाणाऱ्या मंडळींना निरोप देत आहेत. हे दृश्य जेव्हा मला दिसले तेव्हा महाराजांच्या त्या वाक्याचा अर्थ माझ्या लक्षात आला. आई स्वहस्ताने स्वयंपाक करून जेवत असतात, परंतु त्यांचा अलीकडे फारच व्याप वाढल्यामुळे त्यांना थोडीसुद्धा फुरसत मिळत नाही. या कारणास्तव स्वतःच्या प्रकृतीकडे पुरेसे लक्ष देणे त्यांना जमत नाही. वेळेवर आहार पोटात जात नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊन वरचेवर त्यांची तब्येत बिघडते. परंतु समाजावरील प्रेमामुळे त्या आपणास होणारी व्यथा दुसऱ्यांना जाणवून देत नाहीत. प्रकृती अनुकूल नसली तरी लोकांची निराशा न करण्याकडे त्यांचे लक्ष असल्याने स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून अंगीकृत कार्यात किंचित देखील कसूर न करता आई अहोरात्र आपला देह झिजवीत असतात. एकंदरीत जगाचे दुःख दूर करण्यासाठी अशा प्रकारे त्यांची एकसारखी जरी खटपट चाललेली आहे तरी त्यांच्या त्या कार्याचा किंचित देखील गाजावाजा नाही. आई जशा प्रापंचिक व पारमार्थिक आहेत तशा विनोदी पण आहेत, पण आमच्या विनोदाप्रमाणे आईंचा विनोद निरर्थक नाही हे मला समजून आले. उदाहरणच द्यायचे झाल्यास आईना सारखे उकडते, पण कोणाकडूनही स्वतःची सेवा करून घेणे त्यांना मुळीच आवडत नसल्याने त्या स्वतःच वारा घालून घेत असतात. एखाद्या भगिनीने वारा घालण्याबद्दल जर इच्छा दर्शविली तर ओम नमः शिवाय 2 पाने लिहा म्हणजे मन लवकर स्थिर होते असे सांगून त्यांना उद्योगाला लावून युक्तीने टाळतात. आईना नेहमी पंख्याची जरुरी असते हे सर्वांना कळून चुकल्यामुळे कोणी चंदनाचे तर कोणी मोरपिसाचे, कोणी कागदाचे तर कोणी वाळ्याचे पंखे आणून दिले. तरी हिंगाची जाहिरात म्हणून वाटण्यात आलेला पुठ्ठ्याचा पंखा जो प्रथम त्यांनी हातात घेतला होता तोच अद्यापही त्या वापरत आहेत. एकदा मी म्हणाले, आई, दिसायला सुबक असे कितीतरी पंखे आहेत, असे असून ह्या पंख्याला तुम्ही रजा का देत नाही? मी हिंगाची एजन्सी अजून सोडली नाही असे आईने उत्तर दिले. 2. एका महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त मंडळींपैकी एकेकाने एक आईंच्यासाठी उपवासाचा पदार्थ आणला. ते पदार्थ आईने एका मोठ्या पातेल्यात घालून त्याचा काला केला आणि सर्वांना प्रसादार्थ वाटला. तेव्हा आई, माझा पदार्थ तुम्ही खाल्ला की नाही असे प्रत्येकजण विचारू लागले. तुम्हा सर्वांचे पदार्थ खाल्ले म्हणून तर माझे पोट एवढे मोठे झाले आहे असे आई म्हणाल्या. त्यावर सर्व मंडळींना एकदम हसू आले. 3. एकदा सकाळच्या भजनानंतर आई मंडळींच्या बरोबर सुखसंवाद करीत बसल्या असता एकजण म्हणाली, आई, प्रपंचाला पैसा अगदीच कमी पडतो, त्यासाठी काय करावे समजत नाही. काळजीने मी दिवसेंदिवस खंगत चालले आहे. दुसरी म्हणाली, आई, पुष्कळ पैसा आहे पण घरात यजमान अनुकूल नाहीत.
त्यामुळे मला काळजीने एक एक दिवस वर्षासमान वाटतो आहे. तिसरी म्हणाली, आई, मला पैसा भरपूर आहे, पती पण अनुकूल आहेत, परंतु संतती नसल्याने म्हातारपणी आम्हाला कोण पाहील या काळजीने जेवण जाईना व झोप येईना. चौथी म्हणाली, आई, मला सर्व काही अनुकूल आहे, पण मुलीचे लग्न होईना ही एकच काळजी मला जाचते आहे. हे सर्व शांतपणाने ऐकून घेऊन आई म्हणाल्या, तुम्ही सर्वजणी काळजीने बारीक झाला आहात. मला बारीक होण्याची इच्छा असून सुद्धा आहे त्यात किंचित देखील फरक होत नाही. कधी कधी 2-2, 3-3 महिने सुद्धा मला उपवास घडतात, परंतु काळजी नसल्याने बारीक होण्याची माझी इच्छा अपुरीच राहते. तेव्हा यापुढे आपण साटलोट करूया. तुम्ही सर्वजणी तुमची काळजी मला द्या आणि मी जे सांगते ते नाम तुम्ही घ्या. एक बाई आपल्या लहान मुलीला घेऊन भजनाला आली आणि नमस्कार करून, ही माझी नवसाने झालेली मुलगी, हिचे नाव शोभा, असे तिने आईला सांगितले. तेव्हा त्या मुलीला उद्देशून, शोभा, तू आलीस म्हणून आज भजनाला चांगलीच शोभा येणार, असे आई म्हणाल्या. त्यावर भजन सुरू झाले. इतक्यात घरी जाऊया म्हणून डोके जमिनीवर आपटून मोठमोठ्याने गळा काढून ती मुलगी रडू लागली. तेव्हा आईंचे बोलणे आठवून सर्वांना एकदम हसू आले. भावे वकील हे रोज सकाळी भजनाला व संध्याकाळी कीर्तनाला येत असत. एके दिवशी ते आले नाहीत, म्हणून मी सहज आईंना म्हणाले, आई, आज भावे काका आले नाहीत. तेव्हा आई म्हणाल्या, भावेंचा भाव अजून दृढ झालेला नाही बाळ. तसेच कारकळ येथील एक बाई विश्वास नावाच्या मुलाला घेऊन आईंच्याकडे आली आणि आपण नमस्कार केल्यावर मुलाला पण आईना नमस्कार कर असे सांगू लागली, परंतु काही केल्या तो नमस्कार करण्यास तयार होईना. डोके टेक असे म्हणून तिने मुलाचे डोके जुलमाने जमिनीस लावले. तेव्हा तो मोठ्याने गळा काढून रडू लागला. त्यावेळी आई म्हणाल्या, विश्वासचा अजून विश्वास बसला नाही, कशाला तुम्ही त्याला त्रास देता. सोमेश्वरला राहणाऱ्या सुंदराबाई विनोद यांचे आपला मुक्काम वाढला असे कळल्यामुळे मी अमक्या दिवशी आपल्या दर्शनाला येण्याचा विचार केला आहे, असे आईला पत्र आले. परंतु त्याप्रमाणे पुढे त्या आल्या नाहीत व आपले येणे रहित झाल्याचे पत्र पण त्यांनी पाठविले नाही. तेव्हा विनोदबाईंना दर्शनाची उत्कंठा लागली होती, तर त्या कशा येऊ शकल्या नाहीत, असा मी आईना प्रश्न केला. तेव्हा लगेच आई म्हणाल्या, अगं, विनोदबाईंनी विनोद केला. एक तरुण आला आणि म्हणाला, गारगोटीला एक 200 रुपयांची जागा आहे, माझ्या मित्राकडून ती नक्की मिळण्यासारखी आहे, परंतु त्याबद्दल आपले मत हवे आहे. आई म्हणाल्या, गारगोटीला जायला हरकत नाही, पण गारगोटी होऊ नये याबद्दल मात्र सावध राहा. एक गृहस्थ आला आणि म्हणाला, मला रजा मिळत नव्हती, पण माझी पत्नी सौ प्रेरणा हिने हट्टच धरला म्हणून लगेच परतण्याच्या विचाराने आलो. आई म्हणाल्या, एकूण काय, प्रेरणेच्या प्रेरणेने तुमचे येथवर येणे झाले म्हणायचे. एक बाई म्हणाली, मला मुलं नाहीत म्हणून मी भावाचा मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव प्रकाश ठेवून जीवापलीकडे मी त्याला सांभाळले, पण आज तो मला घराबाहेर घालण्यास तयार झाला आहे. तेव्हा पुढची वाट काय. आई म्हणाल्या, एकूण काय, प्रकाशने चांगलाच प्रकाश पाडला म्हणावायचे. देवाला घट्ट धरायचे म्हणजे कधी रडायची पाळी येत नाही, असे म्हणून तिला उपासनेचा मार्ग दाखविला. एक बाई आली आणि माझा मुलगा गुंड्या अभ्यासच करीत नाही, सारखा नापास होतो हो, काहीतरी उपाय सांगा, असे म्हणाले. तेव्हा आई म्हणाल्या, तुम्ही त्याचे नाव गुंड्या ठेवलं, तेव्हा गुंड्या हा गडगडणारच. यापुढे गुंड्याची आंघोळ झाली की त्याच्याकडून रोज 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणून घ्या. एका मुलीने आपण
PUC पास झाल्याबद्दल आईंच्यासाठी दूध गरम करण्याकरिता म्हणून 1 लिटर दूध मावण्या इतके एक स्टेनलेस स्टीलचे भांडे अर्पण केले. दुसरे वर्षी नापास झाली म्हणून ती रडत रडत आईंच्या पुढे सांगू लागली. तेव्हा आई म्हणाल्या, तू नापास झालीस हे मला कालच समजले. तेव्हापासून मला अतिशय दुःख होत आहे. तू म्हणशील, मी नापास झाले तर आईनं दुःख व्हायचे कारण काय? दुःख हे असते, पास होणार म्हणून तू आशा केली होतीस म्हणून तुला दुःख झाले. गेल्या वर्षी पास झाल्याबद्दल तू मला एक भांडे दिले होतेस. तेव्हापासून यावर्षी पण मला भांडे मिळणार म्हणून मी आशा केली, त्यामुळे मलाही पण दुःख झाले. अभ्यास करून फळ मिळाले नाही म्हणून तुला वाईट वाटले. काही श्रम न करता आयते मिळण्याच्या मार्गात होते, ते फळ हातचे गेले म्हणून तुझ्यापेक्षाही 10 पटीने मला दुःख होत आहे. आई हे बोलत असता आईंचा चेहरा तिच्यापेक्षाही उदास दिसत होता. आईंचे हे बोलणे व चेहऱ्यावरचे औदासिन्य पाहून त्या मुलीचे दुःख झर्रकन खाली उतरले. तिने पाण्याने भरलेले आपले डोळे पदराने पुसले आणि लगेच ती इतर गोष्टी बोलू लागली. त्यावर आई पण तिच्यासह हसत बोलू लागल्या. ओम नमः शिवाय.